नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डे 19 यामधील युनिट ट्रायंगल, सब युनिट प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री अँड 45 डिग्री, 45 डिग्री अँड 90 डिग्री हा घटक आपण सेतू अभ्यासक्रमामधील पाहणार आहोत। यामध्ये आपल्याला काही घटकांची उजळणी करायची आहे, काही घटक हे आपण समजून घेणार आहोत। त्यातील पहा, राईट दी रिलेशन ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल बाय पायथागोरस थेरम। मग राईट अँगल ट्रायंगल जर असेल तर त्यामध्ये आपण पायथागोरस थेरमचं ॲप्लिकेशन करतो। 90 अंशात समोरची बाजू हे आपण हायपोटेनस समजतो किंवा धरतो आणि उर्वरित दोन बाजू यांचा एक संबंध हा आपण दर्शवतो। तो दर्शवताना काय लिहितो तर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स। या स्वरूपामुळे आपण त्याचं रिलेशन दर्शवतो। पुढचं पहा, ड्रॉ डायगोनल ऑफ ए स्क्वेअर। एक चौकोन असेल म्हणजे चौरस असेल, समजा आपण असा चौरस काढला की ते चारही बाजू सारख्या आहेत आणि चारही कोण एकरूप आहेत, त्याचा जर डायगोनल काढला बाळांनो अशा स्वरूपाचा, तर त्या चौरसाचे रूपांतर ट्रायंगलमध्ये झालं। मग पहा पुढे दिले, स्क्वेअर अँड देन मेजर एनी अँगल्स ऑफ द ट्रायंगल फ्रॉम द डायगोनल। ह्या डायगोनलमुळं तयार होणाऱ्या कोणांची बाबतीत काय विचार होतो आपल्याला, दिस टू अँगल्स ऑफ दिस द ट्रायंगल आर दी कॉन्ग्रुएंट। या डायगोनलमुळं ह्या 90 अंशाच्या कोणाचं विभागणी झाली दोन्हीमध्ये, एक 45 असेल, हा इकडचा 45 असेल, हा देखील 45 असेल, हा देखील 45 असेल। म्हणजेच दिस द ट्रायंगल्स आर फॉर्म, these are nothing but a isosceles triangles are formed. Now we see here measures the angles formed by angle bisector of equilateral triangle. जर त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल जर असेल या स्वरूपाचा आपण जर काढला आणि त्याचा अँगल बायसेक्टर काढला, काय घडली घटना इथे पहा, दिस इज अँगल बायसेक्टर. And so that when we draw a angle bisector, then each angle of this equilateral triangle measure is equal to 60 degree. 60 अंशाचा आहे, मग त्याचं विभागणी झाली, मग ती विभागणी दोन भागात झाल्यामुळे तर प्रत्येकी कोण किती आला, 30 अंशाचा झाला. And so that here the measure of this the one of the triangle which formed by this angle bisector is nothing but 30 degree, 60 degree, and the remaining angle of here which is formed is nothing but a 90 degree. This is the formation of this triangle by the angle bisector property. अशा स्वरूपाची क्रिया आपल्याला इथे दिसते। आता त्यानंतर पहा, आता आपण पुढचा घटक पाहणार आहोत, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल थेरम। हा थेरम काय सांगतो की ज्या त्रिकोणामध्ये कोणांची मापं जर 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश जर असेल तर त्यामधील असणाऱ्या 30 अंशाच्या समोरची जी बाजू आहे ती हायपोटेनसच्या निम्मी राहते। इफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, then opposite side of angle 30 degree is 1/2 of the hypotenuse and opposite side of 60 degree angle is √3/2 of the hypotenuse. अशा स्वरूपात आपल्याला त्रिकोणाच्या बाबतीत पाहू शकतो आपण। आकृती पहा, in this triangle ABC we show here the one of the angle is 30 degree, another angle is 60 degree, and the angle ABC is 90 degree. By this theorem statement we say that opposite side of 30 degree is AB. AB is equal to 1/2 of AC will be right. So therefore AB is equal to AC upon 2. Now the second one of that 60 degree angle, the opposite side of 60 degree is a segment BC, and now opposite side of a 60 degree is √3/2 of AC. AC means hypotenuse. Therefore BC is equal to √3/2 into AC. This is the property or a theorem statements. Now the next property or theorem is 45 degree, 45 degree, 90 degree triangle theorem, in which we see here if angles in a triangle are 45 degree, 45 degree and 90 degree, then opposite sides of 45 degree angle is 1/√2 of hypotenuse.
In triangle PQR, angle P and angle R is measured is 45 degree. Look here in this triangle figure we see here. In triangle PQR, the angles measure P is 45 and R is 45 and Q is 90 degree, and the segment PQ and QR are the congruent segment. So that this is nothing but a isosceles right angle triangle in which the measures of that angle are also given. Now in this third figure, a triangle PQR opposite side of 45 degree is equal to 1 upon root 2 into hypotenuse. Therefore, PQ is equal to PQ upon 1 upon 2 root 2 into PR. Now we solve some exercise we have to given as the first question is like this. Choose the correct alternatives answer for the following question. आपल्याला काय करायचे दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून त्याचं उत्तर आपल्याला चौकटीत त्याचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे. पहिलं पहा, what is the measures of an isosceles right angle triangle acute angles. म्हणजे आता या त्रिकोणाच्या बाबतीत आपण जी चर्चा केली त्या स्वरूपाचं हे तर दिलेले आपल्याला पहिला प्रश्न, आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल मधील असणाऱ्या ॲक्यूट अँगलचं मेजर किती असतं. मग ते किती दिसते आपल्याला 45 डिग्री. मग इथं काय पर्याय आपल्याला 45 डिग्री. सो दॅट वी राईट द आन्सर हिअर इज बी. अशा स्वरूपाचा पहिला प्रश्न झाला आहे आपला. आता त्यानंतर आपण दुसरा प्रश्न घेणार आहोत. पहा दुसरा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. इफ साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. काय दिले, समभुज त्रिकोणाची बाजूची लांबी ही 12 सेंटीमीटर दिलेली आहे. देन द हाईट ऑफ द ट्रायंगल इज, मग त्यावरून आपल्याला उंची काढायची. जो गुणधर्म आपण आत्ता पाहिला राईट अँगल इक्विलॅटरल ट्रायंगलच्या बाबतीतला, हा इथला कोण किती होतो 30 अंशाचा होतो आणि ते 30 अंशाचा होतो. मग 30 अंशा समोरची बाजू ही काय असेल कर्णाच्या निमपट राहिली. म्हणजे ही जी बाजू आपल्याला 12 सेंटीमीटर दिलेली आहे तर ही झाली किती, याचं निम्म. इथं 3 असेल, इथं देखील 3 झाली. म्हणजे हे असेल 3 6 आणि इथं असेल 6, हे असेल 12. अशा स्वरूपाचं आहे. तर पहा देन हाईट ऑफ द ट्रायंगल इज, मग आपल्याला उंची विचारलेली आहे. उंची म्हणजे कोणती आली बाळांनो, ही उंची झाली. मग ही उंची आपल्याला विचारलेली आहे. आता हा 60 अंश समोरची बाजू, मग इथं आपण गुणधर्म वापरायचा आहे. 60 अंश समोरची बाजू काय आहे, मग AC म्हणजे काय आला, ही बाजू झाली 12. पुट दिस द व्हॅल्यू इन हिअर. √3 upon 2 into 12 we get as 12 into √3/2 we get as 6 into √3. This is the height of the triangle. So that the answer in this question is A is 4, B is 4√3, C is 6 and here is a 6√3. So that answer is our D, 6√3. Now the next point of that the question is complete following activity to find AB and AC. आपल्याला या दोघांची किंमत काढायची. तर पहिली पहा ट्रायंगल ABC. In this figure the hypotenuse is AC is given as √8 and the segment AB is congruent to the segment BC. So that this is nothing but a isosceles right angle triangle. Each measure of this angle is 45. This is also 45 degree. Now we solve this. AB is congruent to the BC is given and therefore angle A is congruent to the angle C. Opposite angles of congruent sides. म्हणजे काय आलं, बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंच्या समोरील कोन देखील एकरूप असतात. बाजू एकरूप आहेत दिलेल्या, मग त्याच्या समोरचे कोन देखील एकरूप झाले. मग आता मेजर्स विचारले आपल्याला. मेजर अँगल A इज इक्वल टू मेजर अँगल C इज इक्वल टू 45 डिग्री अँड मेजर ऑफ द अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. हा 90 अंशाचा कोण आहे B, कळलं. हा अँगल किती आला प्रत्येकी 45 डिग्री. इथं आपण लिहू 45 डिग्री. त्यानंतर पुढं therefore 45 degree and 90 degree triangle theorem AB is equal to BC. and now we write here 1 upon √2 into AC. नियम काय सांगतो आपल्याला, 45 अंशासमोरची बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते. मग त्यानुसार आपल्याला या ठिकाणी आपण आता कर्णाची लांबी लिहिलेली आहे 1 upon √2 into √8. we substitute here as 8 is equal to 2 into 8 and then we get as the square root of 4 is here 2 and into
square root is 2. Then square root 2 get cancelled, and only remaining terms is that 2 is the answer. This is the answer of here AB and BC side is equal to 2 unit. Now the third question of this the exercise is here given. In a right angle triangle LMN, LM is a hypotenuse. LM is a hypotenuse. Angle L is 30 degree and MN is 4 centimeter. Find LM and LN. या दोघांची किंमत काढायची आहे. आपण आता एक साधारण कच्ची आकृती काढू या ठिकाणी. पहा बाळांनो, this is a triangle we have to form, and this is the 90 degree angle. Here is the angle is given as L is a 30 degree. Give the name of that angle is L, and MN is given is a 4 centimeter. आता MN कोणती असेल, कोणती धरली आपण या ठिकाणी, इथं M घ्या, इथं N लिहा. हा झाली ही सेगमेंट 30 अंश समोरची बाजू आपल्याला दिलेली आहे. कळलं, ही किती आहे 4 सेंटीमीटर. अँड देन फाइंड LM विचारली आणि NN विचारली. Now look here, in right angle triangle LMN, angle L is equal to 30 degree. दिलेल्या गोष्टी आपण लिहायच्यात. MN is equal to 4 centimeter. By theorem 30 degree, 60 degree, 90 degree. We use here the opposite side. Therefore MN is equal to 1/2 into LM. Opposite side of 30 degree. त्याचा वापर केला आपण, पण आपल्याला MN दिलेली आहे म्हणून काय ती किंमत लिहायची. Therefore MN ची किंमत आहे 4. 4 into 1/2, 4 is equal to 1/2 into LM. Therefore LM is equal to 4 into 2 is equal to 8. Therefore LM is equal to 8 centimeter. LM ची किंमत किती मिळाली 8 सेंटीमीटर. आता LM काढायचं आपल्याला. पहा आता LN काय आहे, अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री. इथं पहा 30 डिग्री, दिस इज 90 डिग्री, दिस इज रिमेनिंग अँगल इज 60 डिग्री. In triangle LMN, angle L 30 degree, angle N 90 degree. Therefore angle M is equal to 60 degree. कंस त्याचा रिझन लिहायचा. रिझन काय येईल बाळांनो, remaining angle of triangle, remaining angle of triangle. Therefore opposite side LN is equal to √3/2 into hypotenuse LM. त्याचा रिझन लिहा. opposite side of 60 degree. Therefore LN is equal to √3/2 into LM ची किंमत लिहा 8 जी आपण आत्ताच काढलेली आहे. put up here, then we get as √3 into 4. That means LN is equal to 4 √3 centimeter is the answer.